सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाल्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 23 मार्च 2026 रोजी कोपरगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना शहर प्रमुख गगन हाडा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रांगेत उभे राहत असल्याचे यावेळी सांगण्यात आले असून तसेच आगाऊ बुकिंग करूनही वेळेवर ओटीपी न मिळाल्याने गॅस वितरणात अडथळे निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली। या सर्व समस्यांकडे सरकारने तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय लवकरात लवकर दूर करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देण्याचं कारण असं होतं का आपल्या संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात सर्वात जास्त आपल्या कोपरगाव शहरामध्ये गॅसची टंचाई ही जाणवत आहे। सकाळी 7 वाजेपासून त्या ठिकाणी नागरिक त्या रांगेमध्ये लागलेले आणि रांगेमध्ये लागलेला असताना आताच आमचा एक शिवसैनिक आहे, हा सकाळपासून आता तुम्ही याच्याकडे बघा, हा सकाळी 6 ते 6:30 वाजेपासून त्या ठिकाणी रांगेत लागलेला होता आणि ज्यावेळी त्याचा नंबर आला तर त्यावेळेस त्याला सांगण्यात आलं का तू 3:30 नंतर ये आणि त्यांनी बुकिंग जवळजवळ 2 दिवसापासून केलेली होती आणि 21 दिवसाला भेटणारा जो गॅस आहे तो तुम्ही 30 दिवसानंतर 35 दिवसानंतर देऊ राहिले। याचं मागचं कारण काय? जर सरकार म्हणत असेल का कुठल्याही प्रकारचं टंचाई, गॅसची टंचाई ही कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये, तर मग सरकार गांड मांडूळ सारखं असं दुट्टप्पीपणा का बरं करत आहे? एकीकडे सांगायचं का गॅस सुरळीत चालू आहे आणि एकीकडे जनतेला तिथं रांगमध्ये बसवायचं, ओटीपी येत नाही, बुकिंग करायला लावायची, तर हे असं का बरं सरकार असं वागत आहे? तर आमचा जाहीरपणे शिवसेनेच्या वतीने गॅस एजन्सीवरती आरोप आहे का ते कुठंतरी काळा बाजार यांनी चालवलेला आहे गॅसचा। तर काळा बाजार कुठंतरी थांबला पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। आणि आजच एक नवीन बातमी आली, आम्ही मीडियाच्या माध्यमातून बघितली का तो कमर्शियल जो गॅस आहे तर तो आधी आपल्याला 14 किलो भेटायचा, तर आता तो 14 किलोचा कमी करून 7 किलो पर्यंत त्यांनी केलेला आहे। तर याचं मागचं कारण काय? तर सरकार असं दिशाभूल का करत आहे जनतेची, हे सरकारने जाहीर करावं आणि लवकरात लवकर या जे गॅस एजन्सी आहे जे काळा बाजार करत आहे याच्यावरती त्यांनी लवकरात लवकर कठोर कारवाई करावी। अन्यथा आमच्या परत निदर्शनात जर काही आलं तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्या गॅस एजन्सीवरती जाऊन त्या ठिकाणी मोठं शिवसेना स्टाईलने आंदोलन त्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर तिकडं गर्दी करायचं काही कारणच येत नाही। तुम्हाला जर कधी बुकिंग झालेलं असेल तर याच्या आधी तुम्ही म्हणत होता ना घरापर्यंत तुम्ही गॅस पोहोचत होता, तर आता तुम्ही का पोहोचत नाही? तिथं मोठी जीवित हानी सुद्धा होऊ शकते। काही लोक तिथं दुसऱ्या प्रकारचे जर कधी घुसले, कोणाला जर कधी दंगल घडवायची असेल, काही करायचं असेल आणि त्या ठिकाणी जर कधी ते पोहोचले आणि त्या गर्दीच्या याच्यामध्ये जर कधी काही मोठी घटना त्या ठिकाणी जर घडली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आमचा प्रशासनाला इशारा आहे का याच्यावरती कठोरपेक्षा कठोर कारवाई या संबंधित गॅस एजन्सीवरती झाली पाहिजे। हे तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।